गुड आफ्टरनून एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही गेलो होतो निमदेला बफर गेटनी, जी की आमची पहिली सफारी होती. आता आहे आमची दुसरी सफारी, जी की आफ्टरनूनची आहे. तर आम्ही जातोय आगरझरी गेटवरून. तर आम्ही आता जातोय आगरझरीला. आणि जसं की तुम्ही बघत आहात, आम्ही आगरझरी गेटला पोहोचलो आहे. आमची जिप्सी रेडी आहे आणि सगळे रेडी आहेत आगरझरी गेटवरून जायला. गुड आफ्टरनून, वेलकम बॅक. आम्ही आफ्टरनूनच्या आता सफारीला आलो आहे, जे की आहे आगरझरीची. आगरझरी आणि देवाळा सफारी गेट हे समोरासमोर आहे, जे की बफर गेट आहेत. तर आम्ही आगरझरी गेटनी चाललो आहे. तर आगरझरी गेटनी सकाळी मॉर्निंगची शंभू म्हणजे दिसलेला टुरिस्टला. तर आता माहीत नाही की आता काय होणार. जसं तुम्ही बघत आहात की आता सगळे रेडी आहेत आगरझरी गेटवरून जायला. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मॉर्निंगला शंभू हा टायगर दिसलेला. तर आता बघूया की तो आफ्टरनूनला आम्हाला दिसतो की नाही. आमची सफारी स्टार्ट झालेली आहे आणि आम्ही ह्या तळाजवळ थांबलो आहे, कारण की या झाडाखाली शंभू टायगर हा झोपलेला आहे आणि आम्ही वाट बघतोय की हा बाहेर येईल. आणि जसं की हा 2 तास झाले हा बाहेर आलेला नाही आहे आणि आम्ही खूप कंटाळलो आहे. खूप ऊन आहे आफ्टरनून असल्यामुळे आणि आमची हालत अशी झाली आहे. हा व्हिडिओ माझ्या दादाने घेतलेला आहे आणि सगळ्यांची हालत तुम्ही बघतच आहात. आणि ऊन असल्यामुळे खूप जास्ती तापतंय. आम्हाला असं वाटलं की आता शंभू टायगर हा आम्हाला काही दिसणार नाही नंतर, आणि तो बाहेर आला, तिथून बाहेर आला तो झाडाझुडपातून आणि तो रस्त्यावर चालू लागला, जे की आता खूप बघण्यासारखं होतं. आणि तो तब्बल आमची 15 ते 20 मिनटं आमच्या सफारीला बाकी होते आणि तो तेव्हाच बाहेर आला. आणि हे खूप छान प्रसंग होता. त्या अगोदरचा पण एक प्रसंग मी तुम्हाला सांगते की तो झाडाखाली बसायच्या अगोदर पण तिथे किल करत होता, जे की डिअरची किल करत होता. तर तो काही किल झाला नाही त्याचा, तर तो म्हणून तो झाडाखाली बसला होता आणि त्याची वाट आम्ही बघत होतो, जसं मी तुम्हाला आधी दाखवलं आहे. तर हा खूप छान प्रसंग होता, कारण की हा फर्स्ट टाईमच आम्ही बघतोय की हेड ऑन दिला आहे. तशा आम्ही खूप साऱ्या सफारी आधी केल्या आहेत, पण हा फर्स्ट टाईमच आहे की आम्हाला हा हेड ऑन दिला, जो की आमच्याबरोबर जिप्सीचा मागे होता. त्यानंतर हा प्रसंग आम्हाला खूप आवडला. दादा घेतोयस ना? व्हिडिओ नाही घेत होता. हा तुम्ही फोटो काढा. येते टेन्शन नको घ्या, शांत राहा. नाही होतं त्याच्यानं भूक लागली ना फोटो डोक्यावर काय कपाळावर गाडी चालतो देता समजा त्याला जागा पाहिजे ना. पुरा रोज आपल्याला सोडून झालं रे. आपल्याला सोडून जावं लागेल. जसं की तुम्ही बघत आहात की हे मार्किंग करतोय, जे की त्याची टेरिटरी आहे. त्या टेरिटरीमध्ये दुसरा वाघ येणार नाही याचा अर्थ असा होतो, म्हणून तो मार्किंग करून ती आपली जागा आहे, म्हणजे ती त्याची जागा आहे असं तो म्हणतोय आणि तो तिथे मार्किंग करतोय. आणि तो सगळीकडे मार्किंग करेल आता, आणि ते त्याची टेरिटरी आहे, तर त्या टेरिटरीमध्ये दुसरा वाघ येणार नाही. जर दुसरा वाघ आला तर त्या दोघांमध्ये फाईट होतं, जसं की तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघताच. जसं तो दूर दूर जात होता तसं आमचं मन असं व्याकुळ होत होतं जसा तो जात होता. आणि आम्ही खूप आनंद झालेला आम्हाला इतकं छान हिडॉन दिलं त्याने. तर आखरीचे हे क्षण आहे की आमची सफारी संपत आली होती.
म्हणजे संपलेलीच होती, जस्ट 2-3 मिनटं बाकी होते आणि आम्हाला बाहेर जायचं होतं. सायटिंग अमेझिंग झालेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगते, आम्हाला शंभू मिळालेला आहे आणि शंभूने खूप मस्त सायटिंग दिली आहे, हेड ऑन दिलेलं आहे. तर ह्या प्रकारे आगरझरीमध्ये खूप मस्तपैकी सायटिंग झाली आहे. सगळे एन्जॉय करत आहे, बघा सगळे एन्जॉय करत आहे आणि खूप चांगला एन्जॉय झालेला आहे आमचा. तर फार बरं वाटतंय. अमेझिंग सायटिंग झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे. जसं की तुम्हाला दाखवते बाहेर आल्यानंतरचा आनंद. सगळे आनंदात आहेत शंभू टायगर बघून आणि हे आम्ही जातो आहे सगळेजण आता आणि आम्ही घराकडे निघालो आहे. आणि जसं की तुम्हाला सांगते, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच ऑल अँड बाय बाय. टेक केअर.